नमस्कार भावांनो, माझं नाव कृष्णा पुजारी. स्वागत करतो मी तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे कृष्णा ग्राफिक्स. तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भावांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर बनवलेला आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ हा गणेश जयंतीवर बनवलेला आहे, जो की 1 फेब्रुवारीला आहे. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो बॅनर आहे तो पूर्णपणे म्हणजे कशाप्रकारे बनवायचा, पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे भावांनो. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. तर भावांनो, यासाठी मी पिक्सेल लॅब ॲपचा वापर केला आहे. पिक्सेल लॅब ॲपमध्ये जो बॅकग्राऊंड आहे तो मी या ठिकाणी ओपन केला आहे. तर भावांनो, तुम्ही आपला जो बॅकग्राऊंड आहे तो बघू शकता. आपला बॅकग्राऊंड काही या प्रकारे आहे, या प्रकारे आपला बॅकग्राऊंड आहे. तर त्यानंतर मी म्हणजे जे आपले जे म्हणजे मंदिरातला जो घंटा असतो त्या घंटाचे PNG मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर हे पूर्ण म्हणजे मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मी आज देणार आहे भावांनो. आणि हे पूर्ण रेडिओ मटेरियल आहे भावांनो. म्हणजे तुम्हाला यात फक्त जे काय म्हणजे तुमचं म्हणजे मॉडेलचा फोटो असतो, मॉडेलचा फोटो आणि जे काय मॉडेलचं नाव असेल ते तुम्हाला फक्त चेंज करायचं आहे. बाकी पूर्ण डिझाईन तुम्हाला सेमच ठेवायची भावांनो. तर भावांनो, या ठिकाणी आपण जो घंटा असतो तो घंटा या ठिकाणी आपण ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गणपतीची जी PNG आहे ती PNG या ठिकाणी ॲड करून घेऊया. तर बघू शकता भावना, म्हणजे जो की म्हणजे गणपतीचा जो PNG आहे तो म्हणजे पूर्ण प्रकारे म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे पूर्ण इरेज केलेला आहे व खालून देखील तुम्ही बघू शकता. म्हणजे प्रॉपर म्हणजे जी इरेजरची पूर्ण म्हणजे शेडी वगैरे पूर्ण म्हणजे ऑलरेडी मी दिलेली भावनो. पूर्ण म्हणजे जो काय गणपती बाप्पाचा फोटो आहे तो म्हणजे पूर्ण रेडीमध्ये भावना, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. यानंतर आपला जो स्लोगन असेल तो स्लोगन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं भावनो. स्लोगन तर बघू शकतो भावनो, म्हणजे काय म्हणजे आपण अशा प्रकारचा जो स्लोगन आपण या ठिकाणी आपण ॲड केलेला आहे. तर भावना, आता जो स्लोगन आहे तोच तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांचा नाता, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माता. अशा प्रकारे आपला स्लोगन आहे भावनो. या ठिकाणी आपण जो स्लोगन आहे तो आपण या ठिकाणी ॲड करून घेतला आहे. तर त्यानंतर भावनो, म्हणजे जे काय गणेश जयंतीची म्हणजे जी आपण फॉन्टची जी कॅलिग्राफी आहे ती या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया. तर भावनो, आपण आता या ठिकाणी ॲड केली आहे व तुम्ही आता बघू शकता की म्हणजे ही जी कॅलिग्राफी होती त्याला आपण म्हणजे पूर्ण इफेक्ट वगैरे दिले भावनो. त्याला टेक्स्चर ॲड केलेलं आहे. टेक्स्चर ॲड करून त्याला इनबॉक्स शॅडो वगैरे ते सगळं ॲड केलं भावनो. तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीच नाही करायचं भावनो, फक्त तुम्हाला जे काय असेल ते फक्त तुम्हाला म्हणजे प्रत्येक पेनची तुम्हाला ॲड करत द्यायची आहे. त्यानंतर जे काय म्हणजे शुभेच्छाची PNG असते भावना ती तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची. शुभेच्छा PNG जे की म्हणजे मी तुम्हाला म्हणजे या व्हिडिओमध्ये मी जे वापरलं ते तुम्हाला आज मी पूर्ण मटेरियल तुम्हाला देणार भावना. व आपला म्हणजे आपला जो आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा पासवर्ड आहे भावना. पूर्ण मटेरियल फ्रीमध्ये आहे. मी तुम्हाला PNG फाईल व PL फाईल दोघे आज मी तुम्हाला देणार आहे. तर या ठिकाणी आता आपण जे काय म्हणजे जे मंगलमय शुभेच्छाची PNG होती ती आपण या ठिकाणी ॲड करून घेतली आहे. तर भावना, तुम्ही बघू शकता म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे जो काय स्लोगन होता तो स्लोगन देखील ॲड करून घेतलेला आहे. व श्री गणेश जयंती निमित्त आपण जो आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ही जी PNG होती ही पण या ठिकाणी ॲड करून घेतलेली आहे भावनो. त्यानंतर तुम्हाला जो काय म्हणजे मॉडेलचा फोटो असेल तो मॉडेलचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा भावनो. मॉडेलचा फोटो मॉडेलचा जो काय फोटो असेल तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. व तो फोटो ॲड करण्याआधी तुम्ही म्हणजे जो की नेम प्लेट असतो तुम्हाला ती नेम प्लेट या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी बघा भावनो, व्हाईट कलरची नेम प्लेट मी ही या ठिकाणी ॲड करणार आहे. व ही जी व्हाईट कलरची आपली नेम प्लेट आहे त्या प्लेटला मी व्हाईट कलरचा जो टेक्स्चर असतो त्या टेक्स्चरचा इफेक्ट देखील दिला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर बघा भावना, म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला जे काय म्हणजे मटेरियल ते पूर्ण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी फ्रीमध्ये आज देणार आहे. जे काय म्हणजे आपले
नेमप्लेट होती, नेमप्लेट या ठिकाणी ॲड करून घ्यायचे. त्यानंतर मॉडेलचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा भावनो, म्हणजे मी माझा जो मॉडेलचा फोटो तो मी या ठिकाणी ॲड करून घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचं जे काही मॉडेलचं नाव असेल ते मॉडेलचं नाव तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. ते ॲड करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी म्हणजे जो आपला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचा जो ॲप आहे तो त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं जे काही म्हणजे मॉडेलचं नाव असेल त्या मॉडेलचं नावाचं तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला युनिकोड काढावा लागेल. तो युनिकोड मी आता या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवतो. युनिकोड पूर्ण काढून दाखवतो व तो युनिकोड म्हणजे कशा प्रकारे पेस्ट करायचा व म्हणजे तो कसा यूज करायचा हे देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर भावनो, त्यासाठी मी आता आपला जो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आहे त्या ॲपमध्ये मी म्हणजे आता तुम्हाला जे काय माझ्या मॉडेलचं नाव आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे. तर भावनो, हे बघा या ठिकाणी बघा पहिल्या नंबरला जो बघा म्हणजे आपला जो स्लिप फॉन्टचा युनिकोड आहे तो या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी म्हणजे सर्वात आधी आपलं जो आपलं जे म्हणजे मॉडेलचं नाव आहे ते मॉडेलचं नाव या ठिकाणी मी ॲड करून घेतो. तर माझं मॉडेलचं नाव आहे शंकरभाऊ कदम. तर मी या ठिकाणी शंकरभाऊ कदम हे नाव ॲड करून त्याचं युनिकोड काढतो. तर बघा भाऊ, अरे जीतेंगे भाई लोगों, यार पक्का जीतेंगे और इंडियन टीम के साथ. तर भाऊ, मी या ठिकाणी आपला जो म्हणजे मॉडेलचा नाव आहे त्याचा युनिकोड मी या ठिकाणी काढल्यावर तो त्या ठिकाणी कॉपी देखील केलेलं आहे. तर आता मी पिक्सेल ॲपमध्ये जाऊन जो काही युनिकोड मी तिकडून कॉपी केला तो या ठिकाणी मी पेस्ट करतो भावनो. तर त्यासाठी तुम्हाला न्यू टेक्स्टवर जाऊन जो काही तुम्ही युनिकोड कॉपी केला असेल तो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे. मी आता पेस्ट केला आहे. तो पेस्ट केला काय अशा प्रकारे दिसेल भावनो. तर मग त्यानंतर तुम्हाला तुमचे म्हणजे जे काय तुमचा म्हणजे तुम्हाला जो स्लिपेचा जो फॉन्ट तुम्हाला म्हणजे हवा असेल त्या फॉन्टवर तुम्ही म्हणजे क्लिक केलं की तुम्हाला जो म्हणजे जो युनिकोड काढला असेल तर मग तो फॉन्ट तुम्हाला भेटून जाईल. तर या ठिकाणी बघा मी जो काय म्हणजे नाव असेल तो या ठिकाणी मी सेट केला भावनो. बघा आता म्हणजे जो काही युनिकोड होता युनिकोड मी त्या ठिकाणी कॉपी केला व त्यानंतर जो आपला पिक्सेल ॲप होता त्या ठिकाणी मी तो पेस्ट केला आहे. व त्यानंतर आता हा जो टेक्स्ट असेल त्याला मी या ठिकाणी आता आपला म्हणजे जो मी या ठिकाणी ब्राऊन कलरचा म्हणजे ब्राऊन कलर मी या ठिकाणी चूज करणार आहे. तर आता मी म्हणजे आपला जो काय नाव असेल तो मी या ठिकाणी म्हणजे चूज केला आहे व त्याचा जो कलर असेल तो देखील चूज केला आहे. तर भावांनो, आता आपला या ठिकाणी बॅनर बनला आहे. तर हा बॅनर सेव्ह कसा करायचा म्हटल्यावर या ठिकाणी वर बघा हे जे म्हणजे शेअरचं ऑप्शन दिसतं आहे बघा भावांनो, हे जे शेअरचं ऑप्शन आहे शेअरचं ऑप्शन जाऊन तुम्हाला हे जे इथं डायमेन्शन्समध्ये जाऊन तुम्हाला अल्ट्रावर जाऊन जे का आपली म्हणजे डिझाईन असेल ती या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायची. तर या ठिकाणी मी आता जे काय बनवलं असेल ते आता मी या ठिकाणी सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन चूज करून मी माझी डिझाईन मी सेव्ह करणार भावनो. तर भावनो, आज मी पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनला आहे. जर माझ्या बोलण्यामध्ये जर काय चूक झाली असेल तर माफ करा भावनो. तर भावनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा व अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.